मराठवाड्यातील दुसरं मोठं धरण येलदरी तुडुंब भरलंय, त्यामुळे परभणीसह हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा या प्रमुख शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। तसंच 200 खेड्यांची पाण्याची अडचण दूर झाली आहे। धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले। पूर्णा नदीपात्रामध्ये 23,800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जवळपास 70,000 हेक्टरवरील शेती पिकांना देखील याचा फायदा होणार आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय, यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। सलग कोसळणाऱ्या पावसामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। मुंबईतील भायखळा परिसरातून पावसाचा आढावा घेतलाय, प्रतिनिधींनी जाणून घेऊयात। सकाळच्या सुमारातली ही आपण परिस्थिती पाहतोय। भायखळा परिसरातली ही सध्याचे दृश्य, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। मागच्या 3 दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। लोकल सेवेचा आपण विचार केला तर सेंट्रल रेल्वे जी आहे ती 5 ते 6 मिनिटं उशिरानं, वेस्टर्न मात्र व्यवस्थित सध्या सुरू आहे, तर हार्बर देखील 5 ते 6 मिनिटांनं उशिरानं रेल्वे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये आज दिवसभर पुन्हा एकदा पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे गरज असेल तर बाहेर पडा, अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच यावेळी समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळू शकतात, त्यामुळे समुद्रकिनारी जाणं टाळा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। तर यानंतर मुंबईमध्ये सकाळी 6 पर्यंत नेमका किती पाऊस पडलाय आपण जाणून घेऊयात। मुंबई शहर 45 मिलीमीटर पाऊस, पूर्व उपनगर 60 मिलीमीटर, पश्चिम उपनगर 52 मिलीमीटर पाऊस। त्याचबरोबर टाटा पॉवर चेंबूर 81.5 मिलीमीटर, सांताक्रूज 70, विक्रोळी 79, त्याचबरोबर सायन 67 मिलीमीटर, जुहू 58, भायखळा 58 मिलीमीटर, वांद्रे 54 मिलीमीटर आणि कुलाबा 22 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्रीपासूनच होणाऱ्या पावसामुळे जलसाठा वाढलेला आहे। सध्या धरणांमध्ये पाणीसाठा 90% पोहोचला असून वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा जमा झालाय। मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधून रोज 3,900 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो। 7ही धरणांची साठवण क्षमता ही 14.47 लाख दशलक्ष लिटर असून आता या धरणांमध्ये 13 लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे। पुढील 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असून विजांसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूरसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वसई विरार नालासोपाऱ्यात सलग 3ऱ्या दिवशीही पावसाचा जोर बघायला मिळतोय। सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। वसई विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मात्र तारांबळ उडतीये। तर नालासोपारा पूर्व गालानगर रोडवरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी, पाहूयात। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील गाळानगर या भागामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या रस्त्याला पूर्णपणे नदीचं स्वरूप आलेलं आहे। पाणीच पाणी रस्त्यावर जमा झालेलं आहे। असं नालासोपारातील सेंटर पार्क, नगिनदासपाडा, तुळीण, स्टेशन रोड या ठिकाणीही पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसेच वसईचं बस डेपो, विरारचा आगाशी रोड, बोळिंज रोड, विवा कॉलेजचा परिसर या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हवामान खात्यानं राज्यात 21 तारखेपर्यंत मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे 21 तारखेपर्यंत पावसाचा जोर जो आहे हा कायम असणार आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा।
कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासूनच पाऊस आहे. किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून जोरदार पाऊस पडतोय. मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसानं पहाटेपासूनच मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे. आता मी कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये उभा आहे. हे समुद्राचं चित्र आहे जे आपल्याला सध्या दिसतंय. तर दुसरीकडे इथं वाऱ्याचा वेग देखील प्रचंड आहे. अर्थात रात्रभर बॅटिंग केलेल्या पावसानं पहाटेला काही वेळासाठी साधारणपणे विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर अगदी जोरदार सरींवरती नॉनस्टॉप हा पाऊस बरसतोय. एकंदरीत जिल्ह्याचं चित्र बघायला गेलं तर सह्याद्रीच्या दऱ्याखाड्यांमध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक दिसतोय. कोसळधार मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं साधारणपणे याचा जनजीवनावरती अद्याप तरी फारसा मोठा परिणाम झालेला दिसून येत नाहीये. अर्थात या सकाळच्या वेळेच्या अपडेट्स आहेत. यानंतर पावसाचा जोर हा आणखीन असेल आणि त्यामुळे साधारणपणे नदी नाले ओढे किंवा पूर परिस्थिती जिल्ह्यातली कशी असते याचा आपल्याला अंदाज येईल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. राधानगरी धरणातील जलसाठा हा वाढलेला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडलेत. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडलेत. 7 स्वयंचलित दरवाजांमधून भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावती नदीपात्रात एकूण 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना ह्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. बुलढाण्यात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय. पूर्णा नदीतील पवित्र जल घेण्यासाठी मानेगाव येथील धोकादायक पुलावर नागरिक गर्दी करत आहेत. अकोला, अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला महापूर आलाय. महापुरातील पाणी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीनं पुलावर कावडधाऱ्यांची गर्दी बघायला मिळते. मात्र या ठिकाणी बुलढाणा महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी हजर नसल्यानं दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागा होईल का असा सवाल उपस्थित होतोय. कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय. रोहन शिंगरे नावाच्या युवकाचा उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. कल्याण ते शिळे रस्त्यावर 22 जुलै रोजी ही घटना घडली. दुचाकीवरून पडल्यानंतर रोहन ट्रक खाली सापडला आणि ट्रकनं रोहनला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं होतं. अपघाताच्या 20 दिवसांनंतर रोहनचा मृत्यू झालाय. खरोखरच रोडचे जे खड्डे आहेत त्याच्यात पाणी भरलं की तो खड्डा कळत नाही आणि त्याच्यात तरुण व्यक्ती का किंवा कोणीही जी 2 व्हीलर चालवते ती व्यक्ती अपघाताने मृत्यू होतो. हे खड्डे भरणं पावसाळ्याच्या आधीच हे खड्डे बुजवणं अत्यंत आवश्यक आहे. मी जरी आता राजकारणात आहे तर त्याचे वडील आणि माझं अत्यंत घरातलं नातं होतं. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे जिल्ह्यातील सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय. औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरामध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिरलंय. मंदिरामध्ये साधारणतः 3 ते 4 फूट पाणी शिरल्यामुळे भक्तांना दर्शन घेताच परतावं लागतंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. पाहूयात. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. मी या मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश करतोय. आपण या ठिकाणी बघताय मी जिथे उभा आहे ते साधारणतः 1 ते 1.5 फूट पाणी आहे. तर या साईडला मध्ये गेल्याच्या नंतर खाली आहे तिथे साधारणतः 3 फूट पाणी असू शकतं असं स्थानिक सांगतायत. तर पलीकडे ज्या ठिकाणी शिवलिंग आहे तिथं साधारणतः 4 फूट पाणी आहे असं सांगता आहे तेथील स्थानिक. त्यामुळं आज या श्रावण सोमवारी शंकराचं दर्शन घेणं भक्तांना शक्य होत नाही. त्यामुळं भक्त मंडळी सुद्धा बाहेर नंदीचं दर्शन घेऊन परत निघत आहेत. या मंदिराच्या बाजूला एक बारव आहे आणि त्या बारवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचं पाणी शिरलेलं आहे. त्या बारवमधलंच पाणी या ठिकाणी पाझरून आलेले आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आजच्या या श्रावण सोमवारी सुद्धा पावसानं आता रिपरिप करायला सुरुवात केली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, औंढा नागनाथ, हिंगोली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरहून परतताच थेट राजभवन गाठलं आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. एनडीएच्या वतीनं उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल फडणवीसांकडून अभिनंदन करण्यात आलं.
एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं अभिनंदन केलंय. शिवसेना एनडीएमधला घटक पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पूर्ण पाठिंबा समर्थन आहे असं शिंदेंनी म्हटलंय. एनडीएकडून राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणाले पाहूयात. साहब को मैं ये मानता हूं कि एक अच्छी पर्सनालिटी है, नॉन कंट्रोवर्शियल है, अनुभव भी उनको बहुत रहा राजनीति का, संगठन का, तो हमारी तरफ से उनको जरूर शुभकामनाएं हैं. सीपी राधाकृष्णन साहब को महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सपत्नीक मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्णन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. आणि यानंतर सीपी राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे आपण पाहूयात. वयाच्या 16व्या वर्षापासून संघ आणि जनसंघाशी ते जोडले गेले. 1998-99 मध्ये कोईम्बतूरमधून 2दा लोकसभेवर निवडून गेले. 2004 ते 2007 मध्ये भाजप तमिळनाडूचे ते प्रदेशाध्यक्ष होते. पुढे फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडचे राज्यपाल होते. त्यानंतर मार्च 2024 ते जुलै 2024 पर्यंत तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपाल आणि 31 जुलै 2024 पासून आतापर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना आता उपराष्ट्रपती पदाची संधी मिळाल्यास महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण असा सवाल आता उपस्थित होतोय. रमेश बैस यांच्यानंतर 31 जुलैपासून सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा सांभाळत आहेत. मात्र आता ते उपराष्ट्रपती झाल्यास राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता इंडिया आघाडीकडून वेगानं हालचाली सुरू झाल्यात. दिल्लीमध्ये आज सकाळी 10 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात महत्वाची बैठक होणार आहे. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इंडिया आघाडीकडून देखील उमेदवार देण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याच संदर्भात मल्लिकार्जुन खरगेंना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे.